आषाढी एकादशी निमित्त जुना कवठा रविनगर येथे घेतला भाविकांनी दर्शनाचा लाभ। आषाढी एकादशी निमित्त सहकारी संस्था अंतर्गत विठ्ठल रुक्मिणी मंदिर जुना कवठा रविनगर येथे भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ। सकाळी प्रभात फेरी, नंतर भजन संध्या, दिंडी, अभिषेक करून दर्शनाला सुरुवात झाली। यावेळी कवठा, आसर्जन, रविनगर, वसरणी, विष्णुपुरी, कुंभारवाडी व इतर परिसरातून भक्तांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। मी विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सचिव संजय प्रभाकरराव पांडे आज आषाढीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे 9-10 हजार लोक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। सकाळी महाप्रसाद भगर आमटीचा कैलासवासी धोंडीबा नरोजी काकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जवळपास 12 ते 15 वर्षापासून तो प्रसाद देतात। तसेच कैलासवासी गोविंदराव काळे पाटील यांनी, राजू काळे पाटील नगरसेवक यांनी केळी वाटप दरवर्षी हजारो भाविकांना करतात, तो लाभ घेतात। तसे भजनी मंडळीचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि गीतांचा कार्यक्रम होतो। असंख्य महिला तुम्ही पाहत आहे या ठिकाणी। एवढ्या परिसरामध्ये पांडुरंगाचं हे एकच मंदिर आहे आणि गरिबांचा दैवत, गरिबांचा कुलदैवत म्हणलं तरी चालते। हजारो भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहतात। आम्ही त्या सर्वांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी सर्व मंडळी, हे सर्व समाजसेवक या ठिकाणी उपस्थित आहे। आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी सुविधा देतात। रामकृष्ण हरी। आज देवशाही आषाढी एकादशी निमित्त जुना कवठा रविनगर गृहनिर्माण संस्थान सोसायटी अंतर्गत जे काही या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्या मंदिर परिसरामध्ये आज जवळपास 15 ते 20 वर्षापासून हजारो भाविक भक्त देवशाहीच्या आषाढीच्या एकादशी निमित्त दर्शनाचा लाभ घेतात। मोठ्या संख्येने महिला मंडळांचा सहभाग असतो। यामध्ये प्रामुख्याने सकाळी प्रभात फेरी, भजन संध्या, दिंडी निघते आणि सकाळचा सगळं अभिषेक झाल्यानंतर या ठिकाणी दर्शनाला सुरुवात होते। आणि या परिसरामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये पांडुरंगाचं मंदिर नसल्यामुळं या कवठा नगरीतील रविनगराच्या विठ्ठलचरणी नतमस्तक होण्यासाठी कवठा नगरी असो, आसर्जन, वसरणी, विष्णुपुरी, धुमाडवाडी, फतेजंगपूर आणि वजिराबाद काही परिसरातून मोठ्या हजारो संख्येने पांडुरंगाचे भक्त या भक्तिमय वातावरणामध्ये लीन होण्यासाठी येत असतात आणि या मंदिराचे सर्व विश्वस्त त्यांच्या सेवेसाठी खूप चांगल्या प्रकारे सेवा देतात, सेवा करतात। त्यामध्ये कुठेही कमतरता भासत नाही। आणि या भक्तांच्या सेवेसाठी अन्नदान म्हणून दरवर्षी मागील 15 ते 20 वर्षापासून भगर आमटीचा प्रसाद जो आहे या ठिकाणी भक्तांना आपण पाहता दिसत आहे, वाटप होत आहे। तो कैलासवासी धोंडीबरावजी नरोजी काकडे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसादजी काकडे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी प्रसाद भगर आमटीचा वाटप होतो। त्याचबरोबर केळीचा मोठ्या प्रमाणात केळी वाटपाचा जो प्रसाद आहे, आमच्या कवठा नगरीचे कैलासवासी गोविंदरावजी पोलीस पाटील काळे यांच्या स्मरणार्थ प्रभागाचे नगरसेवक माननीय राजू पाटील काळे यांच्या परिवाराच्या वतीनं केळी वाटपाचा प्रसाद आलेल्या संपूर्ण भक्तांना देण्यात येतो। त्याचबरोबर एक आलू चिप्सचा सुद्धा प्रसाद बऱ्याच वर्षापासून सतीश अमृतरावजी हे सुद्धा एक प्रसाद आलू चिप्सचा वाटप करून आपल्या एक प्रकारची सेवा देतात। म्हणजे सेवा देण्यासाठी हजारो भक्तांची या ठिकाणी रांग असते सेवा करण्यासाठी। असे या विठुरायाच्या चरणी सर्वजण नतमस्तक होतात आणि विशेषतः या सर्व अन्नदात्यांचं आणि काही विशेष मान्यवरांचं आमच्या कवठा नगरीचे दानशूर व्यक्तिमत्व भगवानराव पाटील सीतारामजी काळे यांच्या वतीनं सत्काराचा सुद्धा कार्यक्रम त्यांनी स्वखर्चातून निस्वार्थपणे या ठिकाणी राबवतात। मी या ट्रस्टच्या वतीनं सर्वांचे यांच्या आयोजकाचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। आलेल्या भक्तांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि मोठ्या संख्येने भक्तमंडळ या ठिकाणी आपण पाहतात की या पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी घेतात आणि ती आमचं भाग्य की आम्ही या ठिकाणी सेवा देतात। रामकृष्ण हरी।